नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. दीपावलीचा सण आता सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अद्यापही कोरोना गेलेला नाही याचं भान नागरिकांनी सातत्याने ठेवणं गरजेचं असल्याचं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी मास्क वापरणं गरजेचं आहे. हात सॅनिटाईज करणं, हात धुणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं देखील श्री विवेक फणसळकर यांनी सांगितलं आहे. त्याच पद्धतीने नागरिकांनी फटाके हे न वाजवता आपापल्या घरामध्ये बसून दीपावली साजरी करावी असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे. फटाक्याचा धूर हा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा. आपल्याला माहिती आहे की गेले 5-6 महिने आपण सर्वजण करोनाचा निकाराने प्रतिकार करत आहोत. अजूनही करोना गेलेला नाही आहे आणि या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना आवाहन करू इच्छितो की दिवाळीमध्ये गर्दी टाळा. आपण जेव्हाही खरेदीला जाल तेव्हा मास्कचा वापर जरूर करा. सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ ठेवा. साबणाच्या पाण्याने आपले हात सतत धुत राहा आणि करोनाचा विषाणू जो आहे तो दूर ठेवा. वाळकोंब परिसरामध्ये श्री सुनील पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीसाठी उपयुक्त असं साहित्य नागरिकांना वाटलं जातं. यंदा देखील या कार्यक्रमाचं साधेपणाने आयोजन करण्यात आलं. यंदा देखील 1,500 घरांमध्ये साखर, त्याच पद्धतीने कुकिंग ऑइल, आयुर्वेदिक साबण आणि इतरही धान्य हे 1,500 जणांना वाटण्यात येणार असल्याची माहिती श्री सुनील पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आज या कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर हे देखील उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण हे आपण सातत्याने करत आलो आहोत. गेल्या 7 वर्षांपासून या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री सुनील पाटील यांनी सांगितलं. भारतीय विद्यार्थी सेना आणि बाजू शाखा यांच्या आयोजनाने हा जो दिवाळीनिमित्त धान्य वाटप किंवा तेल वाटप उठणं असे विविध साहित्य इथे लोकांना देण्यात आले आहे. लोकांनी खूप या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आहे. इथले पाटील साहेबांनी हा कार्यक्रम सतत कोविडच्या काळामध्ये नेहमी राबवत असतात कोणता ना कोणताही कार्यक्रम. आणि त्यांचे नगरसेवक भोईर फॅमिली सतत त्यांच्या पाठीशी उभी असते. त्यांना सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. आदरणीय भारतीय विद्यार्थी संघटनेचे सन्माननीय सुनील पाटील, संतोषजी भोईर आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या ठिकाणी दिवाळी पहाट म्हणून हा कार्यक्रम त्यांचा होतो आणि त्या निमित्ताने दिवाळीच्या निमित्ताने आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जात असतो. या ठिकाणी हजारो नागरिक या ठिकाणी ह्या धान्याचा फायदा घेत असतात आणि अशा वेळेला एकच उपक्रम अशा प्रकारचा नाही आहे. या शाखेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे वर्षभर अनेक उपक्रम असतात. त्या ठिकाणी महिलांना देखील या ठिकाणी कुठे ना कुठे एक चांगल्या रिसॉर्टला निघून त्यांना देखील एक संधी दिवसभर दिली जात असते. बाकी इतर जे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि होत असताना या ठिकाणी मला अभिमान वाटतो. या ठिकाणी हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण हा धागा पकडून स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेब यांच्या प्रेरणेने गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मानवतेचा धर्म पाळून गेली अनेक वर्ष आम्ही सामाजिक उपक्रम सातत्य राबवत असतो. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नुकतंच आपलं कोरोनाचं संकट येऊन केलेलं आहे आणि या कोरोनाच्या संकट काळामध्ये अनेकांचे रोजगार बुडालेले आहे, अनेकांचे जोडधंदे बंद झालेले आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेक जण बेरोजगार झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये येणारी दिवाळी लोकांना सुसह्य व्हावी म्हणून खास बाळकुमासियांसाठी आम्ही 1 किलो कुकिंग ऑइल, 1 किलो साखर, 1 आयुर्वेदिक साबण आणि 1 उठण्याचं पाकिट अशा प्रकारचं वाटप बाळकुंब परिसरातील 1,500 नागरिकांना करणार आहोत. आमचे यंदाचं 7वं वर्ष आहेत आणि या संपूर्ण 7 वर्षामध्ये नागरिकांचा आम्हाला चांगला असा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. दीपावली हा उत्सव आनंदाचा आहे. दीपावली हा उत्सव प्रकाशाचा आहे. त्यामुळे सर्व धर्मियांना सामावून घेतलं
तर या उत्सवाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो असं मत व्यक्त करत भाजपचे शहर चिटणीस श्री दत्ता घाडगे यांच्या पुढाकाराने सर्व धर्मियांसाठी दीपावली फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कापूरवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल देशमुख तसंच नगरसेवक मनोहर डोंबरे हे देखील उपस्थित होते. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई त्याचप्रमाणे जैन धर्मियांसाठी या फराळ उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मनोरमा नगर परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला मोठ्या संख्येने सर्व धर्मीय बांधव सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचं कापूरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल देशमुख यांनी देखील कौतुक केलं. अशा प्रकारच्या उत्सवांमुळे सामाजिक एकता निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाणे पूर्व परिसरामध्ये श्रीकृष्णा भुजबळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार श्री संजय केळकर आणि शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. रांगोळी छंदकार या मंडळाच्या 20 कलावंतांनी या संपूर्ण रांगोळी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. विविध प्रभृतींचं छायाचित्र या रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या रांगोळ्या या ठिकाणी रेखाटण्यात आल्या आहेत. त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांची रांगोळी देखील या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. श्रीकृष्णा भुजबळ यांच्या पुढाकाराने या रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दीपावलीमध्ये रांगोळीचं महत्त्व मोठं असतं. ही परंपरा जपण्याचं काम भुजबळ यांनी केलं असल्याचं श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं. कृष्णाजी भुजबळ यांच्या पुढाकाराने कोपरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रांगोळीची अतिशय सुंदर या इकडे प्रदर्शनी आयोजित केलेली आहे. मी समस्त ठाणेकरांना आवाहन करीन की आपण आवर्जून या रांगोळी प्रदर्शनाला भेट द्यावी. अतिशय सुंदर कलाकृती या इकडे आहेत आणि काही कलाकृती एवढ्या जिवंत आहेत की आपल्याला बघून त्याच्यामध्ये एक वेगळा मोह निश्चितपणे येईल. रांगोळी प्रदर्शन भरवलं आहे. भारतीय जनता पार्टीचे या भागातील नेते कृष्णा भुजबळ यांच्या पुढाकाराने भरवलं आहे आणि एक थीम घेऊन आहे. कलाछंद जे संस्था आहे, खूप वर्ष हे कलाकार जे आहेत ते रांगोळी रेखाटत असतात आणि विविध ठिकाणी ठाण्यामध्ये त्यांचे रांगोळीची प्रदर्शनं झालेली आहेत. या ठिकाणी एक चांगली थीम घेऊन खूप सुंदर आकर्षक अशा प्रकारची व्यक्तिचित्र या ठिकाणी रेखाटलेली आहेत. ही जी तरुण पिढी आहे यांना दीनदयाल उपाध्यायजी कोण आहेत, सावरकरजी कोण आहेत, अटल बिहारीजी कोण होते, या सगळ्यांची माहिती व्हावी आणि याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी, संपूर्ण एक राजकीय वाटचाल काय होती भारतीय जनता पार्टीची, ही एक पार्श्वभूमी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या दिवाळीच्या काळामध्ये करोनाचा जो प्रादुर्भाव वाढतोय त्या प्रादुर्भावाच्या बरोबर आपली ही एक भीती आहे मनामध्ये, ती भीती मारावी का बा याच्यामध्ये आपण सॅनिटायझर ठेवलं आहे, ऑक्सिमीटर ठेवलं आहे, त्यानंतर थर्मामीटर ठेवलं आहे आणि ही भीती मरून आपण नागरिकांनी येऊन आता याला घेऊन चालायचं आहे. तर आपल्याला काळजी बी घ्यायची आणि आपल्याला जगाचं बी आहे, म्हणजे एक पूर्ण आपली रडगाणं आपलं पुढे न्यायचं आहे. त्या पद्धतीत त्या करण्यासाठी हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांसाठी एक सुज्ञ उपक्रम घेतलेला आहे. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा
अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ठाण्याच्या कोपरी परिसरातील सिद्धार्थनगरमध्ये SRA योजना लागू करण्यात आली होती. या कालांतराने झोपडपट्टी परिसरामध्ये BSFP योजना लागू झाल्याने या योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी स्थानिक नगरसेवकांनी प्रयत्न केले होते. या झोपडपट्टीचे रूपांतर BSFP मध्ये करण्यात आले आणि त्यासाठी विकासक नेमला गेला. विकासकाने देखील झोपडपट्टीमधील नागरिकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करून या ठिकाणी काम सुरू केलं होतं. काही कारणास्तव प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अडथळे येत होते. हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये लॉटरी पद्धतीने आज घरांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला नगरसेविका मालती पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका नम्रता पमनानी, नगरसेविका शर्मिला गायकवाड, लोकनेते रमाकांत दादा पाटील, हेमंत पमनानी, रोहित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस नगरसेवकांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांचे आभार मानले. नगरसेवकांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचे काम केलं. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी नगरसेवकांचे आभार मानले आहेत. दीपावलीच्या दिवशीच एक मोठे भेट आपल्याला मिळाल्याचं या नागरिकांनी स्पष्ट केलं. सिद्धार्थनगरच्या रहिवाशांचा विजय आणि वस्तुस्थिती बघायला गेलं तर आज सर्वांना आनंद वाटतो. आमच्या सर्वांच्या सहकार्याने, प्रशासनाच्या सहकार्याने आणि आयुक्त नवीन आले त्यांनी खरंच चांगलं डिसिजन घेतलं की वेळोवेळी ह्या सर्व गोष्टी येत होत्या आणि प्रशासनाचा कुठंतरी थोडासा ताळमेळ नव्हता बसत. पण योगायोगाने आता दिवाळीची भेट म्हणून सर्वांच्या सदस्यांच्या मागणीवर त्यांनी दिली आणि मी सर्व प्रशासनाचं, आयुक्तांचं, पालकमंत्री, आमदार आमचे संजय केळकर साहेब, निरंजन डावकर साहेब यांच्या सर्वांचा आभार. कारण ह्या सर्वांच्या मदतीने आज आमच्या लोकांना त्या छाया भेटली. 12 वर्षापूर्वी ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो आणि प्रथमच कोपरी पूर्वेला BSFP योजना ही राबवण्यात आली आणि ती योजना आज संपुष्टात येऊन, आज पूर्णती होऊन आज आम्ही लोकार्पण सोहळा आज इथे केलेला आहे लॉटरी सिस्टम काढून. आणि ही लॉटरी दिवाळीचा बोनस म्हणून आज लोकांकडे आम्ही दिलेली आहे. त्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगेल की सगळ्यांचं सहकार्य याला लागलेलं आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश मस्के साहेब, आपले कमिशनर साहेब, माजी कमिशनर साहेब संजू जयस्वाल साहेब, तसेच सगळे अधिकारी, गायकवाड साहेब असतील, सगळे आमचे चारही आम्ही नगरसेवक. राज्य सरकारने आता चित्रपटगृह, नाट्यगृह, हॉटेल यांना सगळ्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता विविध प्रकारच्या लग्न समारंभ त्याचप्रमाणे उत्सवांसाठी आता अटेंड करण्याची मर्यादा ही 50 वरून 200 पर्यंत न्यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रामध्ये आमदार श्री सरनाईक यांनी राज्य सरकारने हॉटेल त्याचप्रमाणे नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सिनेमागृहांना देखील परवानगी दिली आहे. या ठिकाणी निश्चितपणे 200पेक्षा जास्त नागरिक एकत्र येणार आहेत. मग आता ही मर्यादा लग्न आणि इतर उत्सवांसाठी का, असा सवाल देखील त्यांनी केला आहे. या लग्न आणि इतर समारंभांवर मोठ्या प्रमाणामध्ये मंडप डेकोरेटर आणि इतर व्यवसाय अवलंबून असतात. लॉकडाऊनपासून या सगळ्यांची अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे नैराश्य आलं आहे. या सगळ्या व्यावसायिकांना आता धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे लग्न समारंभ आणि इतर उत्सवांसाठीची आता मर्यादा 50 वरून 200 पर्यंत नेण्यात यावी अशी मागणी श्री सरनाईक यांनी केली आहे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB का नया है ये magic transaction.
Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. 2001 साली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व्हिस रोडच्या कामाला सुरुवात झाली. 7 किलोमीटरचा हा सर्व्हिस रोड 2003ला पूर्ण करण्यात आला. परंतु सर्व्हिस रोडवरील 4 ठिकाणांचा काही भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून या कामासाठी अडथळा निर्माण करण्यात आला होता. या संदर्भात काम थांबवण्याचं पत्र देखील देण्यात आलं होतं. महानगरपालिकेने यावर सल्लागार नेमला होता. या सगळ्या प्रकरणात पातलीपाडा तबेल्याचा 68 मीटर, डोंगरीपाडा येथील 72 मीटर, कॉस्मॉस डीमार्ट येथील 34 मीटर तर गायमुख येथील 288 मीटरचा रस्ता हा अडकला होता. या संदर्भात आता खासदार श्री राजन विचारे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मंत्रालयीन पातळीवर या संदर्भात बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये वन विभागाला देखील समाविष्ट करून घेण्यात आला आहे. श्री राजन विचारे यांनी नुकतीच या सगळ्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळेस त्यांच्या समवेत वनाधिकारी देखील उपस्थित होते.
या संदर्भात काल झालेल्या दौऱ्यानंतर वन अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरात लवकर या संदर्भात परवानग्या देण्यात येतील असं संकेत देखील त्यांनी दिल्याचं खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केलं. आणि गेले कित्येक वर्षापासून इथल्या महापालिकेची, इथल्या नागरिकांची, इथल्या लोकप्रतिनिधींची मागणी होती की या ठिकाणी जी रस्त्याला जागा देण्यासाठी फॉरेस्टची, परंतु आज आम्ही या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं, त्यांना प्लॅन्स दाखवले, त्याचा संबंध पेपरसुद्धा दाखवलेले आहेत आणि मला खात्री आहे की येत्या काही दिवसामध्ये ही जागा आम्हाला मिळेल आणि जेणेकरून ही वाहतूक कोंडी या निमित्ताने दूर होईल. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.